मी आता आहे मंगेशीमध्ये. श्रावणी सोमवार करण्यासाठी म्हणून आलेलो होतो आणि सोमवार म्हणताना मंगेशीतून निघता येत नाही, म्हणून रात्रीच तिथेच थांबावं लागतं. तर रात्री आरती झाल्यानंतर जी पालखी बाहेर निघाली त्याचा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. बघायला गेलं तर मंगेशी हे मंदिर पणजीपासून सुमारे 21 किलोमीटर अंतर दूर आहे. हे मंदिर गोवा पोंडा तालुक्यातील प्रियोल मंगेशी ह्या गावामध्ये स्थित आहे. मंदिराचे मुख्य आराध्य म्हणजे श्री मंगेश आहेत, ज्यांना मांगेरीश पण म्हटले जाते आणि ते भगवान शिवाचे अवतार मानले जातात. पहिले कुशस्थल गावात श्री मंगेश यांचे विशाल मंदिर होते. श्री मंगेश स्वयंभू लिंग त्यातच स्थापित होते. पण गोमांतक प्रदेशात जेव्हा पोर्तुगीजांनी प्रवेश करून उपद्रव प्रारंभ केला तेव्हा भाविक भक्तगणांनी श्री मंगेश यांना पालखीत विराजमान करून प्रियोल या गावात घेऊन आले. मग काही दिवसांनी तिथेच मंदिर बनवले गेले. श्रीदेव मंगेशाची कहाणी बघायची झाली तर भगवान शंकरांनी त्यावेळी पशुचे रूप धारण करून माता दुर्गा म्हणजेच पार्वतींना भयभीत केले होते. त्यावेळी भयभीत माता पार्वती आवाज देणार होत्या, मांग गिरीश पाही, कैलासनाथा मला वाचवा. पण भयभीत झाल्याने त्यांच्या मुखातून मांग गिरीश असे निघाले. त्यानंतर भगवान प्रकट झाले, तेव्हापासून या शिवलिंगाचे नाव मांगिरीश झाले. हे मंदिर गोव्याच्या एका अन्य मंदिर शांतादुर्गा मंदिराच्या शैलीमध्ये बनले आहे. इथे एक पाण्याचे कुंड देखील आहे. तसेच मंदिराचे सर्व स्तंभ दगडाने बनलेले आहेत आणि यांच्यामध्ये एक भव्य दीपस्तंभ आहे. मुख्य कक्षात सभागृह आहे. हे मंदिर दर्शनासाठी दिवसभर उघडे असते. तसेच प्रत्येक सोमवारी इथे महाआरती केली जाते. सोमवारीच पालखीत प्रतिमा ठेवून यात्रा पण निघते. माघ महिन्यात येथे यात्रा उत्सव देखील असतो. मंगेशी मंदिराची वास्तुकला विशेष आहे. हे मंदिर 18व्या शताब्दीमध्ये बनले आहे. तसेच श्री मंगेश मंदिर हे गोव्यातील एक प्रमुख मंदिर आहे. आता आपण जी पालखी बाहेर निघते दर सोमवारची, ती आपण पालखी बघूया. Sri